विधान परिषद चुनाव में विदर्भ में भाजपा को दूसरा बड़ा झटका लगा है। अमरावती स्नातक निर्वाचन क्षेत्र में भाजपा की करारी हार हुई है। इस सीट से महाविकास आघाड़ी की धीरज लिंगाड़े भाजपा के डॉक्टर रंजीत पाटिल से 3,382 मतों से विजयी रहे। वैसे इस चुनाव में 8,000 से ज्यादा वोट अवैध है। इन अवैध मतदान ने ही डॉक्टर रंजीत पाटिल को चुनाव में जीत से दूर कर दिया। विदर्भ में भाजपा को 24 घंटे के भीतर दूसरा बड़ा झटका लगा है। नागपुर विभाग के शिक्षक निर्वाचन क्षेत्र के चुनाव के बाद अमरावती विभाग के स्नातक निर्वाचन क्षेत्र के चुनाव में भी सत्ताधारी दल भाजपा को शिकस्त मिली है। महाविकास आघाड़ी के प्रत्याशी धीरज लिंगाड़े ने 3,382 मतों से भाजपा के प्रत्याशी डॉक्टर रंजीत पाटिल को हरा दिया है। चुनाव में जीत के लिए 47,101 मतों का कोटा सुनिश्चित था, लेकिन किसी भी उम्मीदवार को इतने मत नहीं मिले, जिसके बाद लिंगाड़े की जीत का ऐलान किया गया। धीरज लिंगाड़ी को 44,448 मत मिले, जबकि डॉक्टर रंजीत पाटिल को 41,896 मत। पाटिल पिछले 2 बार से लगातार इस सीट का प्रतिनिधित्व कर रहे थे। नागपुर और अमरावती विभाग की दोनों सीटों पर भाजपा के दोनों उम्मीदवार 2 बार से लगातार विधान परिषद सदस्य थे, लेकिन इस बार इन दोनों सीट पर भाजपा को करारी हार का सामना करना पड़ा है। अमरावती में मतगणना शुरू होने के करीब 31 घंटे के बाद नतीजे सामने आए हैं। वैसे तो यहां मतगणना के शुरू होने के बाद शुरुआती रुझानों में ही धीरज लिंगाड़े ने डॉक्टर रंजीत पाटिल को पछाड़ दिया था। शुरुआत में ये अंतर भले कुछ संख्या का था, लेकिन बाद में ये बढ़ते हुए 3,000 के भी अंतर को पार कर गया और आखिर में धीरज लिंगाड़े की ही जीत हुई। वैसे तो अमरावती में मतदान भी काफी कम हुआ था, जिससे ऐसा लग रहा था कि परिणाम चौंकाने वाला हो सकता है, लेकिन इस चुनाव में 8,000 से अधिक अवैध वोट गेम चेंजर साबित हुए। परिणामों की घोषणा होने के साथ ही महाविकास आघाडी खेमे में जश्न का माहौल है। मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाड़े मोठ्या फरकाने विजयी झालेले आहेत। आपण त्यांच्यासोबत आहोत, जाणून घेऊया त्यांची काय पहिली प्रतिक्रिया। भाऊ, तुमची जी फाईट होती ते भाजपचे तगडे उमेदवार यांच्यासोबत होते, तुम्ही विजयश्री खेचून आणलेली आहे, काय सांगा? पाचही जिल्ह्यामध्ये मागच्या 12 वर्षामध्ये तीव्र असंतोष होता। कुठल्याही प्रकारचं पदवीधरांमध्ये काम झालेलं नव्हतं, त्यामुळं अतिशय या पदवीधर मतदारसंघामध्ये एक नाराजी होती आणि त्यामुळं जनतेने हा कौल दिलेला आहे। भाऊ, निवडणुकीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात तुमच्यावर टीका टिप्पणी झाली, छोटा उमेदवार आहे, तुम्हाला एकदम हलक्यात घेण्यात आलं होतं, काय काय वाटत होतं त्यावेळेस? नाही, मला कुठलंही काही वाटलं नाही, कारण निवडणूक म्हटल्यानंतर कुणीही कुणाला हलकं, कुणीही कुणाला खूप हे समजलं नाही पाहिजे। आता त्यामुळं शेवटी हलक्याने करिश्मा करून दाखवलास ना, त्यामुळं याच्यावर मी काय म्हणणार। पहिल्या निवडणुकीच्या ज्या वेळेस मतमोजणी सुरू झाली त्या प्रत्येक राऊंडमध्ये तुम्ही आघाडी घेतली, तुम्हाला अपेक्षा होती की आपण पहिल्याच राऊंडपासून आघाडी? ज्या दिवशी मतदान झालं त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही आढावा घेतला आणि 5ही जिल्ह्यातनं जो आम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत होता, तर आम्हाला फुल कॉन्फिडन्स होता की ही निवडणूक आम्ही 1 मतांनी का होईना आम्ही जिंकू। काल रात्री जेव्हा अवैध मतांची मागणी करण्यात आली त्याही मतामध्ये तुम्हीच आघाडीवर होते, काय वाटते भाजपचा कुठे रडीचा डाव होता? नाही, आता ठीक आहे, त्यांनी मागणी केली की 8-8.5 मतं हे अवैध झालेली आहे आणि आम्हाला परत एकदा ते व्हेरीफाय करायचं आहे, तर मी म्हटलं हरकत नाही, करायला काय हरकत नाही। जर तुमचे 10-20 मतं निघतील तर आमचेही निघतील, ठीक आहे। आम्ही त्याला स्पोर्ट्समन स्पिरिट सारखं घेतलं आणि करा म्हटलं। नक्कीच हे होते धीरज लिंगाड़े विजयी उमेदवार। जुनी पेन्शन योजनेसाठी आपण सातत्याने लढत राहू अशी अपेक्षा त्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केली आहे। अरुण जोशी, यूएन न्यूज, अमरावती। हमें जीत की उम्मीद थी। मेरे पति ने लंबे समय से चुनाव की तैयारी की थी। पुरानी पेंशन योजना के काम के लिए मतदाता हमेशा उनके साथ रहेंगी, ऐसी प्रतिक्रिया धीरज लिंगाड़े की पत्नी पद्मजा ने दी है। सगळ्या जगातील जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांवर आपण सगळं जग चालवतो आणि मग त्यांना शेवटी जेव्हा त्यांची जी रिटायरमेंटचं वय असतं त्यावेळी काय समस्या नसतात, हेल्प, आरोग्य असतं, नातेवाईकांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात आणि तो त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार त्यांना मिळालाच पाहिजे असे मलाही वाटते। काय येणाऱ्या काळात जुन्या पेन्शन योजनेसाठी आमदार साहेब आता काही करतील, काय वाटतं? त्यांचा जो मुद्दा होता ओपीएसचा, बेरोजगारीचा, तो तर त्यांनी प्रथम त्याच्यावरच ते जास्त भर देतील आणि जास्तीत जास्त मतदारसंघात जाऊन अजून दुसऱ्याही काही समस्या असतील तर त्याही वर सभागृहात पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करतील। आता वर सभागृहात त्यांच्यावरही जे दिग्गज नेते आहेत किंवा जे माननीय आहेत
त्यांनाही काही समस्या असू शकतात निर्णय देण्यामध्ये. त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू की त्यांनी आपला विषय ॲटलिस्ट वरपर्यंत न्यावा आणि या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. थँक्यू. नक्कीच या होत्या विजय लिंगाळे यांच्या पत्नी. जुनी पेन्शन योजनेचा जो प्रश्न आहे तो अखेरपर्यंत आपण लावून धरणं असल्याचं त्यांनी यावेळी आपल्यासोबत बोलताना सांगितलं. अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती. धीरज लिंगाड़े के बेटे सोहन ने कहा कि वो अपने पिता की जीत से बहुत खुश है और कहा कि ये महाविकास आघाड़ी की सफलता है. पदवीधर मतदारसंघामधून विजय उमेदवार झालेले आहेत धीरज भाऊ लिंगाळे. त्यांचे सुपुत्र आपल्यासोबत आहेत. काय सांगशील, वडिलांचा विजय कशी अपेक्षा होती सुरुवातीपासूनच, काय वाटतं? नाही, अपेक्षा तर अशी काही नव्हती, पण नक्कीच फाईट जी होती ती खूप अटीतटीची होती आणि आपण सगळे बघतोय की आता महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे. याप्रमाणेच मला सांग, कालपासून जी मतमोजणी होती आणि तुमचे जे वडील होते त्यांनी पहिल्या फेरीपासूनच लीड घेतली होती आणि अखेरच्या क्षणापर्यंत जी अखेरची फेरी होती त्या फेरीत सुद्धा धीरज भाऊ समोर होते. तुम्हाला वाटलं असं की बाबा खरंच प्रत्येक फेरीमध्ये आघाडीवर? नाही, अशी तर काही अपेक्षा नव्हती, पण ज्या प्रकारे मतदारांचा रिस्पॉन्स मिळाला त्याप्रमाणे हळूहळू जसे राऊंड पुढे जायला लागले त्यानुसार कॉन्फिडन्स वाढत गेला. आता काय वाटते येणाऱ्या काळात जे जुनी पेन्शन योजना आहे किंवा जे शिक्षकांचे प्रश्न आहे तुमचे वडील मार्गी लावतील? जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न तर नक्कीच आम्ही उचलून धरणार आहोत आणि भाऊंचा पहिला प्रेफरन्स त्याच विषयासाठी आहे. आता नक्कीच जर आपण पाहिलं तर जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा आपले वडील लावून धरणार आहे आणि त्याच मुद्द्याला धरून समोर येणाऱ्या कार्यकाळात राजकीय खेळ ते खेळणार असल्याचं मत धीरज लिंगाळे यांच्या मुलांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलं आहे. अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती. इस बीच जैसे ही धीरज लिंगाड़े की जीत की घोषणा हुई, उनके समर्थकों में खुशी की लहर दौड़ गई. 1 आणि 2 क्रमांकाच्या उमेदवारांना ती अशी आहेत: धीरज रामभाऊ लिंगाळे यांना 46,344 मतं मिळालेली आहेत. अमरावती विभाग विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून यथोचितरित्या निवडून आले आहेत असं मी जाहीर करतो. थँक्यू. उद्धव साहेब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. नानाभाऊ पटोले तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. विकास आघाडीचा जय हो. पंजाब राहुल जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ. धीरज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धीरज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अमरावती के स्नातक चुनाव मतगणना मंडल अधिकारी की घर जाने के बाद हार्ट अटैक से मौत हो गई. मृतक अधिकारी का नाम SC खड़से है और वो नांदगांव खंडेश्वर के शिवनी में कार्यरत था. मतगणना के दौरान नांदगांव खंडेश्वर तहसील के शिवनी के मंडल अधिकारी SC खड़से को दिल का दौरा पड़ा था. इलाज के दौरान उनकी मौत हो गई. दिवंगत खड़से को चुनाव प्रशासन व अधिकारी कर्मचारियों ने भावभीनी श्रद्धांजलि दी. मतगणना के दौरान हुई इस घटना से लोगों में शोक की लहर है. 2 मिनिट आपण उभे राहा. ओम शांति शांति. अमरावती मंडल स्नातक निर्वाचन क्षेत्र के चुनाव में हारे उम्मीदवार डॉक्टर रंजीत पाटिल का कहना है कि ये हार पूरी तरह से अप्रत्याशित थी और उन्होंने नहीं सोचा था कि पुरानी पेंशन योजना इतना भारी पड़ेगा. उन्होंने ये भी कहा कि हम हार का विश्लेषण करेंगे और देखेंगे कि हम कहाँ कम रह गए. उन्होंने कहा कि भविष्य में संगठन के लिए काम करते रहेंगे. इस बीच अकोला से लोकसभा चुनाव लड़ने की बात से उन्होंने इनकार कर दिया. हा पराभव जो झालेला आहे तो अतिशय काट्याची टक्कर होऊन झालेला आहे आणि आम्हाला असं वाटत होतं की साधारणतः मतदानाची टक्केवारी जास्त राहील, 55% आसपास. ती झाली नाही. दुसरं, जी लोक गेली मतदानाला त्यामध्ये सुद्धा साधारणतः 10% लोकांनी मतदान मध्ये चुकी केली, म्हणजे मतदान करण्याच्या प्रक्रियेमध्ये चुकी केली. त्यांनी माझ्या नावाच्या समोर 2 वर होतं माझं नाव अनुक्रमांक म्हणून 2 आकडा लिहिला. यामध्ये सुद्धा
मोठी संख्या आहे जी 4,000 जवळपास ती बाद झाली माझी. ते मोठं नुकसान झालं. तसं पाहिलं तर 10% ते सुद्धा नुकसान झालं माझं बाद होण्याचं. तिसरं काही वेळेवरती आलेली या महिन्याभरातली जी काही मुद्दे होती जी एकदम ज्यांनी उचल खाल्ली ती म्हणजे शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेची. आता त्यामध्ये सांगताना आम्ही विश्वास देत होतो की तुमच्या 2 मागण्या आम्ही मान्य केल्या. तुम्ही विश्वास ठेवा, आम्हीच ती पुढे देऊ आणि ते खरं आहे. समजा की सत्तेत असणारा आमचा पक्ष आहे आणि आम्हीच ती देऊ, कारण मागे काँग्रेसची राजवट असताना त्यांनी ती दिली नाही. यामध्ये काही लोकांनी आमच्यावरती विश्वास टाकला, पण सगळ्यांनी आमच्यावरती विश्वास टाकला नाही आणि म्हणून त्या लोकांनी सरळ बोलून दाखवलं की आम्हाला माहिती आहे की ती लोकंसुद्धा देतात नाही देत आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला एक मेसेज द्यायचा आहे या निवडणुकीतून. यामध्ये सुद्धा त्या पद्धतीने ही मतदान झालं. अमरावती स्नातक निर्वाचन क्षेत्र के चुनाव के दौरान भाजपा प्रत्याशी रंजीत पाटिल और भाजपा के पदाधिकारियों ने हम पर विश्वास नहीं किया, इसीलिए रंजीत पाटिल हार गए। बुल्ढाना के शिंदे गुट के विधायक संजय गायकवाड़ ने कहा कि अगर हम पर भरोसा किया जाता तो रंजीत पाटिल की विजयी होती। धीरज माझा मित्र आहे आणि निवडून आल्याबद्दल त्यांना मनापासून माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि हा विजय काही अंशी रणजित पाटील साहेबांच्या एंटी ऑक्युपन्सीचा पण आहे आणि जुन्या पेन्शन योजनेचा पण विषय याच्यामध्ये आहे. आणि त्यातल्या त्यात खऱ्या अर्थाने आम्हा लोकांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये फार कुणालाही भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आम्हाला मदत म्हणजे घेतलं नाही. कुठल्या प्रचाराला आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही. मतदार याद्या तर आम्हाला केवळ 4 दिवसाआधी भेटल्या आणि त्याच्यामुळे या पदवीधर मतदारसंघामध्ये जे काही आम्ही चमत्कार करू शकतो तशी संधी काही आम्हाला मिळाली नाही. गावागावामध्ये किंवा तालुक्यामध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा जी त्यांची टीम काम करत होती ती टीम आमच्या सोबत नव्हती आणि त्याच्यामुळेच हा परिणाम झालेला आहे. हे महाराष्ट्रामध्ये ज्या काही 3 आघाडीच्या जागा आल्या मी ही क्रेडिट आघाडीला अजिबात देत नाही. त्या ठिकाणची आहे, कारण 12 वर्ष सतत एखाद्या पदावर MLCचा उमेदवार राहिला तर निश्चितपणे त्याच्या विरोधामध्ये वातावरण तयार होतं. याचा मागचा आपण बाजूच्या निवडणुकीमध्ये पण पाहिलं, आताही तेच आहे. आणि जुनी पेन्शन योजना ह्या 2-3 गोष्टींमुळे हे उमेदवार विजयी झालेत. याच्यामध्ये विजयाचा कोणी क्रेडिट घेण्याची काही आवश्यकता नाही. देवेंद्र फडणवीस साहेब जबाबदार आहेत असं मी म्हणणार नाही. त्यांनी राज्याची आर्थिक स्थिती मांडली, अशा प्रकारचा निर्णय राज्याच्या आर्थिक हिताला परवडणारा नाही ही त्यांची भूमिका होती, परंतु त्याला वेगळ्या अर्थाने घेतल्या गेल्यामुळं कदाचित त्याचा थोडाफार परिणाम असेल. वर्धा में 96वां अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन का आयोजन किया गया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने मराठी साहित्य सम्मेलन का उद्घाटन किया। वैसे सम्मेलन के उद्घाटन से पहले भव्य ग्रंथ दिंडी निकाली गई। 5 दशक से भी ज्यादा समय के बाद वर्धा में अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन का आयोजन किया गया है। शुक्रवार को 96वां अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन का उद्घाटन किया गया। इस बार सम्मेलन में वर्धा की धरती की वैचारिक विरासत को सहेजते हुए शैक्षिक एवं वैचारिक कार्यक्रमों को महत्वपूर्ण स्थान दिया गया है। 3 दिवसीय साहित्य सम्मेलन में साहित्यिक चर्चा, वैचारिक गोष्ठी समेत विभिन्न सत्र होंगे। यहाँ वैचारिक मंथन के साथ साथ नई तालीम पर भी विचार किया जाएगा। वर्धा के स्वावलंबी विद्यालय के मैदान पर आयोजित इस सम्मेलन में केवल राज्य के ही नहीं बल्कि देश भर से जाने माने साहित्यकार शामिल होने के लिए पहुंचे हैं। वरिष्ठ विचारक व लेखक न्यायमूर्ति नरेंद्र चपलगांवकर सम्मेलन के अध्यक्ष है। इस सम्मेलन का उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया। इस दौरान राज्य के भाषा मंत्री दीपक केसरकर, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉक्टर विश्वनाथ प्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवि डॉक्टर कुमार विश्वास, डॉक्टर DY पाटिल विश्वविद्यालय के कुलगुरु डॉक्टर PD पाटिल समेत मान्यवर अतिथिगण उपस्थित रहे। इस सम्मेलन के उद्घाटन से पहले विधिवत तरीके से ग्रंथ दिंडी निकाली गई। इस ग्रंथ दिंडी में लेजिम पथक के साथ ही अन्य सांस्कृतिक पथक आकर्षण का केंद्र रहा। अमरावती जिले के तिवसा तहसील में शेंदुरजना बाजार के नजदीक लकड़ी से लदे मिनी ट्रक पलट गया। गनीमत रही कि इस हादसे में कोई जीवित हानि नहीं हुई, लेकिन ट्रक को काफी नुकसान हुआ है। जानकारी के अनुसार मिनी ट्रक निम्भोरा की ओर से लकड़ी लेकर तिवसा के शेंदुरजना बाजार के मार्ग से होते हुए माहुली की ओर जा रहा था। इसी दौरान शेंदुरजना रोड पर शिव मंदिर के पास अचानक से मिनी ट्रक अनियंत्रित होकर पलट गया। जब यह हादसा हुआ तब मिनी ट्रक एक स्कूटी चालक पर ही गिरने वाला था, लेकिन स्कूटी चालक ने अपनी सतर्कता दिखाते हुए वह बच गया, नहीं तो काफी नुकसान हो सकता था। वैसे मिनी ट्रक चालक को भी मामूली चोट आई है, लेकिन कोई चिंता की बात नहीं है। न्यूज रूम से बस इतना ही। खबरों का सिलसिला यूं ही चलता रहेगा। आप देखते रहिएगा UCN न्यूज अमरावती।